मित्रांनो, लोकसंख्या हा टॉपिक आपण आत्ता कंप्लीट केलेला आहे. या लोकसंख्या टॉपिकमध्ये आपण जी मुद्दे बघितले, अगोदर 5-6 मुद्दे बघितलेले. नंबर 1, लोकसंख्येबाबत जी जगभरातले 2 सिद्धांत आहेत, माल्थाचा सिद्धांत आणि संक्रमण सिद्धांत, 2 सिद्धांत बघितलेत. नंबर 2, लोकसंख्येबाबत भारत सरकारची जी धोरणं आहेत, 76चं धोरण आणि 2000चं धोरण, ते बघितलं. नंबर 3, लोकसंख्येबाबतच्या ज्या संकल्पना आहे, मग जन्मदर, मृत्यूदर, माता मृत्यूदर, बालमृत्यूदर, शिशुमृत्यूदर, घनता, साक्षरता वगैरे त्या संकल्पना बघितल्यात. नंबर 4, जनगणनेचा प्रारंभ कसा आहे ते बघितलेलं आहे. नंबर 5, भारताच्या लोकसंख्या वाढीचे टप्पे बघितलेत. नंबर 6, भारताची जनगणना बघितली आणि राज्यानुसार केंद्रशासित प्रदेशानुसार वितरण बघितलं. आणि नंबर 8, महाराष्ट्राची जनगणनेचे वितरण बघितलेले. आता हा परिपूर्ण टॉपिक संपलेला आहे आणि या परिपूर्ण टॉपिकवरती आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेला जे प्रश्न आलेले त्या प्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची. ठीक आहे. मग आता पहिला प्रश्न येतो बघा. 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? कंबाईन बी प्रिलिमचा हा प्रश्न येतो बघा 2021चा. मग आता तुम्हाला अगोदरच सांगितलेले 4 टप्पे. पहिला टप्पा 1891 ते 1921 स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा आहे. दुसरा टप्पा 21 ते 51 आहे, लोकसंख्या मंद गतीने वाढण्याचा टप्पा आहे. 51 ते 81 सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा टप्पा, लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा म्हटलेला आहे. आणि 81 ते 2011 लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटत आहे. मग आता इथं कसं आहे, 81 ते 2011 आहे, लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटता. कुठला आहे? उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल. बरोबर आहे, हे त्याचं उत्तर येतं बघा. ठीक आहे. जलद लोकसंख्या वाढीचा टप्पा कुठला आहे? मग 1951 ते 81चा कालखंड येतो. लोकसंख्या वाढीतील सातत्य, मग ह्या टप्पा येतो 1921 ते 51. स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा 1891 ते 1921. ते जे 4 टप्पे बरोबर, हे 4 टप्पेचं त्याने 4 पर्याय टाकून दिलेत बघा. तर 81 ते 11चा कालखंडाबद्दल बोलायचं तर हा पहिला पर्याय त्या ठिकाणी लागू होतो. 1891 ते 21च्या कालखंडाबद्दल विचारलं तर समजून घ्यायचं स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा येतो असतो हा. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्या वाढीचा स्थिर वाढीचा कालखंड म्हणून ओळखला जातो? आता स्थिर लोकसंख्या वाढीचा पहिलाच टप्पा आहे आणि पहिला टप्पा म्हणजे 1891 ते 1921. पण मग आता 1891 पासून सुरुवात नाही केली त्यांनी, 1901 ते 21 केलेलं आहे. मग हा टप्पा या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे. 21 ते 51 लोकसंख्या वाढण्याचा टप्पा आहे. 51 ते 81 वेगानं लोकसंख्या वाढण्याचा विस्फोटाचा टप्पा. आणि हा जो आहे हा लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटता असलेला आहे. म्हणजे तो अगोदरचाच प्रश्न आता उलटा करून घेतलेला आहे फक्त. ठीक आहे. तर लोकसंख्या, भारताच्या लोकसंख्या वाढीच्या टप्प्यावरतीच हा पण प्रश्न येतो असतो. नंबर 3, 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. आता इथं काही टक्केवारी किंवा लोकसंख्येने विचारलेली, इथं काय विचारलेले? लोकसंख्येचं प्रमाण नाही, ही लोकसंख्या विचारली. मग सर्वात जास्त लोकसंख्या जनगणना अनुसूचित जमातीची आहे, म्हणजे ST कॅटेगरीची. कुठल्या राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये. टक्के विचारले असते टक्केवारीनुसार सर्वात जास्त तर मिझोराम आहे, 94%. आलं लक्षात? तर या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे आपण. मग भारताचीच अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 8.6%. सर्वात जास्त जर लोकसंख्या विचारली तर ही येते मध्य प्रदेशमध्ये. सर्वात कमी जर विचारली तर ही येते गोवामध्ये. प्रमाणानुसार जर विचारलं ST कॅटेगरीचं, सर्वाधिक येतं मिझोराममध्ये. आलं लक्षात? आणि सर्वात कमी येतं मग उत्तर प्रदेशमध्ये. तर असं लक्षात घ्यायची गरज आहे. भारतीय जनगणना 2011 नुसार साक्षर व्यक्ती म्हणजे काय? मग साक्षर व्यक्तीची व्याख्या तुम्हाला अगोदरच सांगितलेली. 7 वर्षावरील ज्यांना कोणत्याही भाषेत लिहिता येतं, वाचता येतं आणि समजतं अशा व्यक्तीला साक्षर मानतात. आणि 90% साक्षरता झाली की 100% मानतात. तर अशा पद्धतीने व्याख्या आहे. 7 वर्षापेक्षा अधिक वयाची अशी कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही भाषेतून लिहू शकते, वाचू शकते, त्याचबरोबर समजू शकते. बरोबर आहे. इथं 6 वर्षे इथं दिलेत, याचा अर्थ एक कटला. इथं 7 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती जी कोणत्याही भाषेतून केवळ लिहू शकते, केवळ नाही वाचू पण शकते, समजतं पण, त्यामुळे हा पर्याय काटतो बघा. त्यामुळं 1 नंबरचं जे काही पर्याय आहे सरळ सरळ संकल्पना विचारलेली आहे, संकल्पनात्मक याचं सोल्युशन या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. नागरीकरणाचे नकारात्मक परिणाम,
म्हणजे जे शहरीकरण होतं त्याचं चांगले परिणाम काय आहे आणि वाईट परिणाम काय. तर वाईट परिणाम काय काय होतात, सुखसुविधांची कमतरता आहे, कारण इथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होते, त्यांना ज्या सुखसुविधा पाहिजे त्याची कमतरता आहे. त्याच्यानंतर झोपडपट्टीची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, कारण स्वतःचं घर नसल्यामुळं मग जिथं जागा मिळेल तिथं ते झोपडे टाकून स्वतःचं या ठिकाणी अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतात. पर्यावरणीय समस्या, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहे, हा एक नकारात्मक म्हणजे तोटा आहे हा थोडक्यात. आणि लोकसंख्या झपाट्यानं वाढते बघा शहरीकरणामुळं. लक्षात हे चारही पण येतात. मग चारही पर्याय असलेला पर्याय कुठला आहे, चौथा पर्याय. तर या पद्धतीनं हा थेरॉटिकल प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या, अगोदरचे सगळे फॅक्च्युअल आहे, हा थेरॉटिकल येतो असतो. खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्याच्या वाढीचा खुंटलेला काळ, हा फॅक्च्युअलच आहे. खुंटलेला काळ म्हणजे थोडक्यात स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा आहे. आता स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा परत पहिलाच आहे. आता हा तसा द्यायला पाहिजे होता 1891 ते 1921, पण आता तसं नसेल तर जसं असेल तसं पर्यायामधून निवडायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, हा स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा आहे, हा लोकसंख्या वाढीचा टप्पा आहे, पण मंद गतीने लोकसंख्या वाढते. इथं तीव्र गतीने लोकसंख्या वाढते म्हणून याला विस्फोटाचा टप्पा म्हणायचा आपण. आलं लक्षात. आणि 1881 ते 91 लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटता असतो. तर या पद्धतीने ह्या चारही टप्प्याबद्दल परत तिसऱ्यांदा प्रश्न आल्याचं दिसतंय. भारतातील 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक किती. लोकसंख्येबाबत, क्षेत्रफळाबाबत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहे, लोकसंख्येबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग इथं पर्याय कुठला येईल, दुसरा. लक्षात. मग पहिल्या क्रमांकावर कुठला आहे लोकसंख्येत, यूपी 19,98,00,000 एवढी लोकसंख्या आहे 2011 नुसार. आणि महाराष्ट्राची किती, 11.23 कोटी आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला माहिती आहे बिहार आहे 10.36 कोटी. हे असं लक्षात घ्यायची गरज आहे बघा. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, खालीलपैकी कोणते घटक वय संरचनेवर परिणाम करतात. वयामध्ये जे काही चढउतार आहे, जन्मदराचा परिणाम होतो का, यस. मृत्यूदराचा, यस. स्थलांतर, यस. आणि लोकसंख्येचे आकारमान हे येणार नाही. अबड आहे नाही. याचा अर्थ हा प्रश्न अयोग्य परिणाम कोणता करणारा असेल तर फक्त क. म्हणजे या प्रश्नामध्ये काहीतरी गडबड आहे. काय, खालीलपैकी कोणते घटक वय संरचनेवर परिणाम करत नसतात, असं जर असेल तर मग उत्तर येतं हे क. लक्षात. आणि उत्तर जर नुसतं प्रश्न जर असाच असेल तर मग उत्तर यायला पाहिजे अबड. अबड नावाचा पर्यायच नाही. लक्षात. मग त्या हिशोबाने जर बघितलं तर यापैकी नाही असं त्या ठिकाणी येतं बघा. कारण वरील सर्व यायला पाहिजेत तशा हिशोबानं, मग वरील सर्व तर तसा कुठलाही पर्याय नाही. अबड पर्याय पाहिजेत, अबड कुठं पर्याय नाही. तर त्यामुळं वय संरचनेवर कोणता परिणाम करीत नसतात असा प्रश्न तो असला पाहिजे. आणि त्यावेळेस तो मग उत्तर येतं फक्त क. भारतात अनुसूचित जातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य, अनुसूचित जमाती ST. ठीक आहे. एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य कुठले, मग मिझोराम. टक्केवारीनुसार किती टक्के, 94% लोकसंख्या. एकूण लोकसंख्येमध्ये 94% लोकसंख्या आदिवासी जमातीची आहे मिझोराममध्ये. तर उत्तर येतं मिझोराम. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण इतके आहे. मग हे किती येते, 45. आपण संकल्पना बघितलेलं आहे. त्याच्यानुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 31% लोक नागरी भागात राहतात. भारताचं नागरीकरण झालेले 31%. आणि महाराष्ट्राचं विचारलं तर 45% झालेले. म्हणजे उरलेली लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. म्हणजे भारताची 69% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, तर महाराष्ट्राची 55% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. असा सरळ त्याचा अर्थ घ्यायचा आहे. 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती. आता 51चा कालखंड विचारलेला आहे. आता 51च्या कालखंडाच्या हिशोबानं आजचा जर विचार केला तर आजचे आपले 300, महाराष्ट्राचा 365 आहे. लक्षात. मग ह्या हिशोबानं बरोबर आपण 50 ते 60 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर हे खूप कमी होते. आणि या हिशोबाने जवळचा पर्याय मग 100च्या आसपास असला पाहिजे.
तर 104 आपली घनता येऊ शकते बघा. कारण या ठिकाणी एकदम 365 झालेली नसणार आहे. 60 वर्षामध्ये 50-50 60-60 जरी म्हटलं तर या ठिकाणी 100च्या आसपास आकडेवारी येते. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे, हा प्रश्न रिपीट झाला आहे. तर महाराष्ट्रात नागरिक लोकसंख्येचे प्रमाण आहे 45.2%. भारताचं विचारलं असतं तर 31%. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? 11 नुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता 365 आणि भारताची विचारली असती 382. सर्वात जास्त बिहारची 1106, सर्वात कमी अरुणाचल प्रदेश 17, असं लक्षात घेऊ शकता. 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब आणि टिंबटिंब या जिल्ह्यांची 15% पेक्षा कमी लोकसंख्या शहरामध्ये राहते. कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या शहरात कमी राहते? म्हणजे ग्रामीण भाग जास्त कोणत्या आहेत? मग आता ग्रामीण भाग असलेले या ठिकाणी आपण आपला अंदाज लावला पाहिजे. जे आदिवासी भाग आहेत तिथं नागरीकरण कमी असतं बघा, आणि आदिवासी जिल्हा इथं गडचिरोली आणि गोंदिया आहे. आलं लक्षात? त्यामुळे या 2 जिल्ह्यामध्ये शहरीकरण कमी असलं पाहिजे. मग हे कमी म्हणजे किती टक्के? तर 15%पेक्षा कमी लोक हे शहरी भागात या जिल्ह्यातले राहत असले पाहिजेत. कारण हे आदिवासी जिल्हे जंगलाचा भाग जास्त आहे, शहरं कमी आहेत बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 2001 ते 11 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्या किती टक्क्यानं वाढ झालेली आहे? मग आपल्याला माहिती आहे भारताच्या लोकसंख्येत वाढ झालेली आहे 17.7% आणि महाराष्ट्रात जी वाढ झालेली आहे आपण बघितलेले 15.99 म्हणजे 16%. मग आता 15.99 आहेच का? यस, जसं तसाच आहे. तसं लक्षात ठेवायचं. कधी कधी ते राऊंड फिगरचा आकडा करतात 14%, 15%, 16%, तर 16% लक्षात घ्यायचं. मग ठीक आहे, भारतापेक्षा महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी, भारताचा जास्त आहे, असं लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो बघा, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे किती टक्के प्रमाण आहे? आता भारताचं जर विचारलं असतं तर भारतामध्ये 16.6% लोक हे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे ते 8.6%. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणच्या घटना लक्षात ठेवा. आणि आता महाराष्ट्राचं या ठिकाणी जर विचारलं तर महाराष्ट्राचं आपल्याला माहीतच आहे 10.11% आणि 8.8%. तर या ठिकाणी SC कॅटेगरी आहे 10% आणि ST कॅटेगरीचे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये 8%. म्हणजे ST कॅटेगरीचे लोक भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये आणि SC कॅटेगरीचे लोक भारताच्या सरासरीपेक्षा कमी राहतात बघा. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे काही प्रश्न आलेले आहेत आयोगाचे लोकसंख्या या मुद्द्यावरती, हे काही मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत बघा. याच पद्धतीनं तुम्ही आणखीन बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला सुद्धा प्रश्न कसे आलेले आहेत, प्रश्नाचं रोख समजून घ्या आणि त्या अँगलनं रीडिंग करायला लागा. जो फॅक्ट डाटा आहे मेजॉरिटी प्रश्न फॅक्च्युअली बघा. एका दुक्का प्रश्न तुम्हाला थेरॉटिकल दिसले असतील, जसं नागरीकरणाचे नकारात्मक परिणाम वगैरे आपण बघितलेले बघा, वय संरचनेवर परिणाम करणारे घटक ते बघितलेले आपण. हे 2 आपल्याला थोडे थेरॉटिकल प्रश्न आले दिसलेले आहेत बघा. बाकीचे सगळे प्रश्न हे फॅक्च्युअल आहेत. म्हणून मग भारताची माहिती, महाराष्ट्राची माहिती, सिद्धांताबद्दल माहिती, धोरणाबद्दलची माहिती, त्याच्यानंतर आपले लोकसंख्या वाढीचे जे टप्पे भारताची ते टप्प्यावरती माहिती, तर ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवा. एकदा दोनदा त्याला रीडिंग करून घ्या आणि नकाशाच्या रूपानं मग तो फॅक्ट डाटा एकदा डोक्यात फिट्ट टाकून द्या आणि मग बघा याच्यावरती प्रश्न राहण्याचे, उत्तर येण्याची 100% शक्यता आहे आपली. आलं लक्षात? आणि या मुद्द्यावरती प्रश्न असतोच आणि यावेळेस आणखीन येण्याची शक्यता जास्त असते. त्याचं कारणच हे की सध्या आपण चायनाला लोकसंख्येबाबत मागे टाकलेले नंबर 1ला आलेलो आहे 19 एप्रिल 2023ला. त्याच्यानंतर मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 2022ला जागतिक लोकसंख्येनं 800 कोटीचा टप्पा पार केलेला आहे बघा. लक्षात? आणि मागच्या वर्षी 2022लाच या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजेत की या ठिकाणी भारताच्या जनगणनेला बरोबर 150 वर्षे कंप्लीट झालेली आहे. अशी या विविध घटना घडामोडी आहे की हे इंडिकेशन दाखवत आहे की लोकसंख्या मुद्द्यावरती प्रश्न आणखीन राहू शकतात.
तर त्या हिशोबानं यावर्षी 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला याच हिशोबानं तयारी करावं लागेल. ठीक आहे.